म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ नाही, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तो स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा, असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलंय, काय घडतंय, मला सगळं दिसतंय. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेच्या व्हिडिओची थोडीशी झलक बघितलेली आहे. ही पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस यांना घेणं भाग पडलं किंवा भाग पाडण्यात आलं असं म्हणूया आपण. कारण महाराष्ट्रातलं राजकारणच तेवढं खालच्या थराला निघून गेलं. बरं, हे नेलं कोणी? हे नेलं कोणी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आता अनेक लोक सहभागी आहेत, पण मुख्य भूमिका याच्यामध्ये कोणी निभावलेली आहे तर ती आहे आपल्याकडच्या मेनस्ट्रीम मीडियानं, जो अत्यंत तुकार, दळभद्री आणि वाताहत झालेला असा मीडिया बनलेला आहे. यांच्यापैकी जे लोक काम करतात या मेनस्ट्रीम मीडियामध्ये, या पत्रकारांकडे मेंदू नाही का असा प्रश्न कधी कधी पडतो. अत्यंत मूर्खासारखे प्रश्न विचारणे, नको त्या गोष्टी सतत दाखवत राहणे, विनाकारण भ्रम निर्माण होईल अशा बातम्या देणे आणि मुद्दाम तशा बातम्या सतत देत राहणे, कोणाचा तरी बटीक होऊन कोणावर तरी सातत्याने टीका करणे, हा हलकटपणा आपल्याकडच्या मेनस्ट्रीम मीडियाला चांगलाच जमतो. अर्थात या मेनस्ट्रीम मीडियाला कोण पोचतंय, कोण खतपाणी घालतंय आणि हा मेनस्ट्रीम मीडिया कोणाची हांजी करतो, कोणाच्या दाड्या कुरवाळतो, हे सर्व श्रुत आहे मित्रांनो. नव्यानं सांगण्याची काहीच गरज नाहीये. काकांनी तर पाळून ठेवलेले आहेत. एक ज्येष्ठ पत्रकार, आपलेच ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सांगतात की शरद पवार यांनी पत्रकारांचा जनानखाना तयार करून ठेवलेला आहे. आता जनानखाना म्हणजे काय हे विचारू नका. मध्यंतरी संजय राऊतांनी एक विधान केलं होतं काहीतरी, की हे भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहे, नेते आहे, यांच्यापेक्षा त्या कामाठीपुरातल्या बाया बऱ्या म्हणे. जोडला होता ना शाब्दिक त्याला राऊतांना, असं बेताल बोलल्याबद्दल. खरं तर राऊतांनी हे असं बोलणं योग्य नाहीये, पण कुठेतरी असं वाटतं ना की त्या इमानदार आहे, त्या स्त्रिया, त्या महिला. तीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या प्रामाणिकपणे काम करतात, ह्या पत्रकारांचं काय, ह्या बोलखेवड्यांचं काय, ह्या भांड्यांचं काय, ह्या भरगुंजांचं काय? हे कशासाठी आपलं इमान विकायलेत? हे कशासाठी खोट्या नाट्या बातम्या पसरवतात? यांच्यासाठी कुठला शब्द वापरावा? असो, हरकत नाही, पोलखोल तर होणारच आहे या सगळ्यांची. आजचा मुद्दा असा आहे मित्रांनो की अजितदादा पवार यांच्या निधनानंतर
चित्रविचित्र चर्चांना उधाण यायला लागलं आणि यामुळे खूप समज गैरसमज पसरायला लागले. मग त्यावरून लोक तर्क वितर्क लावायला लागले. अनेक जण अनेक गोष्टी बोलू लागले. त्या सगळ्यात महत्वाची घटना ही घडलेली आहे की बाहेरून आलेल्या सुनेने, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये हे उल्लेख करत असतो, मुद्दाम करत असतो, बाहेरून आलेल्या पवारांनी म्हणजेच सुनबाई सुनेत्रा पवार वहिनी यांनी महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री अशी शपथ घेतली आणि बारामतीमध्ये जाळ आणि धूर संकटच निघाला. आता जाळ कुठं लागला आणि धूर कुठं निघाला हे विचारू नका प्लीज, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. या पार्श्वभूमीवर नंतर परत एक चर्चा याच माध्यमांनी उभी केली, ती म्हणजे विलिनीकरणाची. काय तर म्हणे अजितदादांची शेवटची इच्छा की हे विलिनीकरण व्हावं दोन्ही राष्ट्रवादींचं. आणि या बघून आता देवेंद्र फडणवीस आणि गळपाटलेला आधारवड यांच्यात खडाजंगी सुरू झालेली आहे. त्यावरच आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बोलणार आहोत मित्रांनो, तेव्हा आजचा व्हिडिओ स्किप करू नका. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तुम्हाला सुद्धा यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट कळणार आहे, तेव्हा पूर्ण बघा. मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर हात जोडून विनंती आहे मित्रांनो, थोड्या मोठ्यांचे काम बघून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तिथून ऊर्जा घेऊन समाजामध्ये काहीतरी सकारात्मक करावं या उद्देशाने आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने आतापर्यंत सेवाभावी वृत्तीने समाजासाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत, कृपया बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं ही आमची आपणास विनंती आहे. त्याचं कारण असं आहे की बघा, आपण खूप मोठी यंत्रणा राबवतोय आणि अत्यंत सेवाभावी वृत्तीने आपलं कार्य सुरू आहे. तुमचा एक रुपया त्या गरजूंच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणणार आहे, त्यांना जगण्याची नवी उमेद देणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून यात योगदान द्या. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. चला मूळ मुद्दा सुरू करूया. तर 28 तारखेला दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि तेव्हापासूनच तर्कवितर्कांना सुरुवात झाली. काही जण म्हणू लागले की हा घातपात आहे, काही जण म्हणू लागले हा अपघात आहे. मग शरद पवार समोर आले. गरज नसताना त्यांनी विनाकारण स्टेटमेंट दिलं की कृपया या गोष्टीचं राजकारण करू नका, हा घातपात नाही, हा थेट अपघात आहे. खरं तर याची काही गरज नव्हती, कारण तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याने यावर स्पष्ट भाष्य केलेलं नव्हतं इतकं उघडपणे. महाराष्ट्रात म्हणतोय पर्टिक्युलरली ममता बानू बोलली. आता ममताला काही दुसरा धंदा नाहीये, त्याच्यामुळे ती बोलून गेली. असो, पण महाराष्ट्रामध्ये असं काही नव्हतं. पण शरद पवार जेव्हा बोलले त्याच्यानंतर हे सगळेजण सुरू झाले शंका घ्यायला. आणि संशयाची सुई कुठे? तर भाजपकडे, फडणवीसांकडे. हा झाला एक प्रकार घटनेचा. त्याच्यानंतर दादांची इच्छा आहे विलिनीकरणाची, दादांची इच्छा होती विलिनीकरणाची, अशी एक टून उडवण्यात आली. ठीक आहे, बरं हे कोण बोलत होतं? फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे नेते आणि कार्यकर्ते आणि त्यांचे सोशल मीडियावरचे वळवळणारे किडे, की दादांची इच्छा होती. अरे जर दादांची इच्छा होती तर मग दादांनी या अगोदरच ते जाहीर का नाही केलं? जेव्हा तुम्ही पिंपरी चिंचवडला आणि पुण्याला एकत्र लढले तेव्हा. आज शरद पवार म्हणत आहेत की 12 तारखेला आम्ही जाहीर करणार होतो. अरे 12 तारखेला जर तुम्ही जाहीर करणार होते तर मग दादांनी अगोदर सांगितलं असतं ना
की आम्ही जाहीर करणार आहोत म्हणून. बरं, यावर एक व्हिडिओ करून झालेला आहे आपला. सकाळीच तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की अजितदादा पवार यांनी एका जाहीर मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की घरवापसीचा काही हेच नाही, आता चान्सच नाहीये काही, कारण पक्ष आमचा आहे, पक्ष आमचा आहे. तरी सुद्धा लोकांमध्ये भ्रम निर्माण व्हावा आणि आपली छवी सुधारावी, आपली प्रतिमा उजळावी, यासाठी काका अँड कंपनीकडून हा सगळा प्रकार घडवून आणण्यात आलेला आहे, तेही भांड मीडियाला हाताशी धरून. थोडस जर सर्चिंग केलं नेटवर तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक असे अकाउंट्स आहेत जे डमी आहेत, जे फेक आहेत. आणि ह्या विलिनीकरणाच्या चर्चेला किंवा जे पवारांच्या बाजूने मतदान करत आहेत किंवा पवारांच्या बाजूने जे आपलं मत मांडत आहेत, त्यापैकी 70-80% हे सगळे फेक अकाउंट आहेत, डमी अकाउंट आहेत सगळे. हे शिवी देणारे, घाणमान बोलणारे, हे स्वतःची आयडेंटिटी लपवून हे सगळे कामं करतात. यांच्या छातीत तेवढा दम नाहीये की उघड्या म्हणजे निधड्या छातीनं समोर यायचं आणि बोलायचं, नाही इतका दम. भ्याडासारखं नाव बदलून, गाव बदलून, फोटो बदलून, दुसऱ्याच्या पोर्टलवर जाऊन काहीतरी घाणमान बोलायचं, धमक्या द्यायच्या, हे असले धंदे त्यांचे हाताशीच धरून ठेवलेले आहेत ना. असे काही पोचलेले आहेत यांनी, त्यासाठी रोहित पवारनं आयटी सेलच उभा केलेला आहे यासाठी. तर शरद पवार यांनी स्टेटमेंट्सवर स्टेटमेंट्स द्यायला सुरुवात केली. निर्ढावलेपणाचा कळस बघा मित्रांनो. एकीकडे सुनेत्रा पवार शपथविधीसाठी निघालेल्या पत्रकार गोविंद वाघेमध्ये गेलेले, यांना प्रश्न विचारायला, तेव्हा शरद पवार मला माहीतच नाही, मला कोणी विचारलंच नाही, मला कोणी सांगितलंच नाही. अरे कशाला सांगायचं तुम्हाला आणि कशासाठी विचारायचं तुम्हाला? तुमचे 2 पक्ष आहेत, तुमचे 2 पक्ष आहेत ना. मग तुमच्या पक्षाचे निर्णय तुम्ही घ्या, त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्हाला विचारण्याचा प्रश्न येतो कुठे आणि का म्हणून विचारायचं तुम्हाला? गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये महायुतीसोबत दादांनी जे कार्य केलं, जे कामं केलेले आहेत, ते का तुम्हाला विचारून केलेले आहेत का? तसं असेल तर तसं स्पष्ट सांगा ना की अरे मीच पाठवलं होतं अजितला पुढे, की तू हो पुढे, आम्ही येतो मागून. असं काही घडलेलं होतं का? नाही ना. मग आता अजितदादा पवार जे उत्तर देण्यासाठी इथे नाही आहेत आपल्यामध्ये, तेव्हा त्यांच्या नावावर बिलं का फाडली जातात? कशासाठी? आता यांची खडाजंगी कशी लागलेली आहे ते बघा. देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवस संयम बाळगला या सगळ्या प्रकरणावर. विलनीकरण. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः जाहीर पत्रकार परिषदेतून सांगितलं की विलनीकरणच जर करायचं असतं तर अजितदादा माझ्याशी बोलले असते. आणि साहजिक आहे, इतका मोठा डिसिजन की 40 आमदार घ्यायचे, सत्ता सोडायची आणि कफल्लक होऊन एका अत्यंत रसातळाला गेलेल्या पक्षामध्ये जायचं, ज्यांचं काही भवितव्यच नाही इथून पुढे. कशासाठी गेले असते अजितदादा? थोडं तर लॉजिक वापरलं पाहिजे ना बॉस. जो माणूस म्हणायचा की सत्तेशिवाय लोकांची कामं करता येत नाही, तो माणूस हातातलं हे असलं सोन्याचं ताट भिरकावून भिकेचा कटोरा घेऊन यांच्यासोबत हिंडणार होता का? आपल्याकडच्या पत्रकारांना बुद्धी नावाचा प्रकारच नाही वाटतं. सारखं विलिनीकरण होणार होतं, विलिनीकरण होणार. अरे नव्हतं होणार बाबा हो. ना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याशी काही चर्चा झालेली आहे, ना प्रफुल्ल पटेलांची चर्चा झाली. प्रफुल्ल पटेलांनी स्वतः समोर येऊन सांगितलं की असं काहीच नाही, आमच्याशी चर्चा झाली नाही म्हणून. तटकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अशी कोणतीच चर्चा आमच्यामध्ये झालेली नाहीये. हे झाल्यानंतर जेव्हा पवारांना हे कळायला लागलं की आपला डाव आता अजून फसत चाललेला आहे, एक तर सुनेत्रानं शपथ घेऊन टाकली जिथं सुप्रियाला घ्यायची होती, रोहितला राज्यमंत्री करायचं होतं, नाही होऊ शकला. हातात तोंडाशी आलेला घास निघून गेला आपला. बरोबर आहे, तो तर एक जळफळाट आहेच मनामध्ये. मग आता काय करायचं बुवा? मग लगेच परत पत्रकार परिषद घेतली विनाकारण देवेंद्रजींची पत्रकार परिषद झाल्यानंतर. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे काय म्हणतात पवार साहेब? पवार साहेबांचं म्हणणं असं आहे, त्यांना माझ्या बाबतचा उल्लेख करण्याचा अधिकार काय? त्यांना म्हणजे देवेंद्रजींना. हे मला समजलं नाही, कारण या विलिनीकरणाच्या चर्चेत ते उभेच नव्हते.
त्यामुळे त्यावर भाष्य करण्याचा त्यांना काय अधिकार आहे हे मला माहित नाही. तुम्हाला माहित नाही काय अधिकार आहे? अरे सत्तेत येत ना, ते मुख्यमंत्री येत ना, ते अजितदादा उपमुख्यमंत्री येत ना, मग त्यांना जाणून घेण्याचा अधिकार आहे का नाही हिचं लॉजिक तुम्हाला कळत नाही. कोणाला भरमाट टाकत आहात पवार साहेब? असं नका करू तुम्ही. तुमच्या सारख्या निष्णात राजकीय नेत्याकडून अशा अपेक्षा तर अजिबातच नाहीत ना. किमान लॉजिक तरी परफेक्ट असलं पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी. ते लॉजिकच दिसत नाहीये कुठेच. म्हणजे अजितदादा गेल्यानंतर, आपल्याला सोडून गेल्यानंतर ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये वारंवार या गोष्टीची प्रचिती येत होती की पवार कुटुंब म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे हापापलेले आहेत आता, की कधी एकदा अजितदादांचा गट गिळंकृत करतो. हे हापापलेले होते आणि त्या हापापलेपणामधूनच ते सुप्रिया सुळेंचं ते प्रदर्शन बघितलं सगळं. करवलीसारखं मिरवणं अंत्यसंस्काराच्या वेळी. रोहित पवार म्हणतात की आता आमच्या खांद्यावर जबाबदारी आली सगळी. हे स्वतःच गुणगान गायला अरे दादांना हॉस्पिटलमधून बाहेर सुद्धा काढलेलं नव्हतं आणि रोहित पवारांनी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली होती. ठीक आहे, दुःख झालेलं आहे, आपल्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, साहजिक आहे. अहो पण दुःख झालेलं आहे तर दुसऱ्याला कशाला तुम्ही अक्कल शिकवू लागले? सुनेत्रा पवारांची मापं काढली तुमच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी की काही वाटत नाही का? 10 दिवस 12 दिवस थांबले असतील काय बिघडलं असं म्हणता. त्या गिरीश कुबेरनं तर लाज काढली सुनेत्रा पवारांची, जी लाज वाटायला पाहिजे की 13वा होण्या अगोदर शपथ घेतली म्हणून. गिरीश कुबेर, तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही एका महिलेबद्दल असं बोलत आहात जिने आपला पती गमावलेला आहे. सांत्वनाचे 4 शब्द लिहिण्याऐवजी, आधाराचे 2 शब्द लिहिण्याऐवजी तुम्ही लाज काढता. तुम्हाला लाज आहे का? हेच संस्कार आहेत का तुमचे? का पाकिट वेळेवर पोहोचलं म्हणून जास्त लेखणी चालायला लागली तुमची? मी जे नेहमी म्हणत आलेलो आहे की हे भांड पत्रकार आहेत, हे विकले गेलेले आहेत सगळे. पवारांनी पोचलेला जनानखाना आहे हा सगळा. भाऊ बोरसेकर बोलतात त्यामध्ये काहीच वाईट नाहीये, काहीच चूक नाहीये. मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस यांनी थोडक्यामध्ये संपवलेलं होतं, मात्र आता शरद पवार यांनी परत आगीमध्ये तूप टाकण्याचं काम केलेलं आहे. हे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे 3 जण म्हणतात आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, नामकं झालं, तमकं झालं, हे झालं. सुप्रिया सुळे तर दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडून बजेटला निघून गेल्या. काय नाव माझं बजेट आहे, मी फ्लोअर लीडर आहे, मला तिथे काय दिवे लावले तिकडे बजेटमध्ये? बोलायची संधी तरी भेटली का बजेटवर? नाही ना. दुसऱ्याच दिवशी नीरा नदीची पाहणी करायला कशाला गेला 80 वर्षांचा योद्धा? हेच दाखवून देण्यासाठी ना की बघा 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 मी किती कर्तव्य दक्ष आहे. रोहित पवारचं तर नावच काढू नका, बसलाय दणका सुप्रीम कोर्टातून छप्पकन. आयुष्यभराचे सगळे स्वप्न मातीमोल झाले. MCAचं ग्राउंड हातातून निघून गेले सगळं. अरे दादांचा मृतदेह, त्याचा पोस्टमार्टम सुद्धा नाही झाला, साधी यांना DNA टेस्ट सुद्धा नाही करावी वाटली. लगेच राजकारण सुरू केलं यांनी. आणि तिकडेच बघा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या 23 महानगरपालिकांमध्ये आता भगवा भडकणार आहे त्या सगळ्या महापौरांना, उपमहापौरांना आणि नगरसेवकांना सक्त ताकीद दिलेली आहे. विजयाचा जल्लोष करू नका. आपले उपमुख्यमंत्री आपल्यात नाही आहेत, दादांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे, त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण विजयाचा जल्लोष करायचा ना ही. गुलाल उधळू नका, फटाके फोडू नका, ढोलताशे लावू नका, गप गुमान जा. महापौर पदाची, उपमहापौर पदाची शपथ घ्या आणि कामाला लागा. कामाला लागा हे दादांचं वाक्य देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आहे आणि त्यांनी तो मंत्र कार्यकर्त्यांना, नेत्यांना दिलाय. यांनी काय केलं? यांनी यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं अफवा पसरवायला सुरुवात करा. दादांचा अपघात आहे की घातपात आहे यावर गरमागरम चर्चा घडल्या पाहिजेत. विलिनीकरणावर गरमागरम चर्चा घडल्या पाहिजेत. काहीही जरी झालं तरी आता राजकीय पटलावर केंद्रस्थानी आपणच असलो पाहिजेत याची पूर्ण काळजी
या त्रिकुटानं घेतलीये. काका, सुप्रिया सुळे आणि शेंबडा रोहित. बोलायला खूप आहे हो, बोलण्यासारखं खूप आहे. पण शेवटी काय असतं ना, काही सभ्यतेच्या मर्यादा असू शकतात, असतातच, असू शकतात, काय आहेतच. कधी कधी संस्कार आडवे येतात आणि कधीतरी असं वाटतं ना की का बोलावं, किती बोलावं, फरक पडणार आहे का यांना काही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे मित्रांनो, बोलणं भाग यासाठी आहे की हे जे नरेटिव्ह पसरवत जातात ना हे लोक, गिरीश कुबेरांसारख्यांना हाताशी धरून, ते वेळीच खोडून काढणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग लोक त्यावरच विश्वास ठेवायला लागतात. म्हणून हे असे व्हिडिओज वेळोवेळी बनवून तुमच्या समोर यावं लागते. असो, हरकत नाही, पुन्हा यांचे नरेटिव्ह असेच खोडून काढून मित्रांनो. मात्र ही जी खडाजंगी आता सुरू झालेली आहे पवारांमधली आणि फडणवीसांमधली, ही काही लवकर शमेल असं अजिबातच वाटत नाही. एक काळ होता मित्रांनो जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवार या नावाभोवती फिरत होतं. आज काळ बदललाय आणि आज महाराष्ट्राचं राजकारण, संपूर्ण राजकारण हे देवेंद्र फडणवीस या नावाभोवती फिरायला लागलेलं आहे. कदाचित याच सगळ्यात जास्त शल्य आणि दुःख काकांना होत असा. बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. तुम्हाला खरंच असं वाटतं का बाहेरून आलेल्या या सुनबाईंनी ह्या मूळ पवारांची मुळच खणायला सुरुवात केलेली आहे आणि अजून किती यांची मुळं मुळासकट उपटून काढली जाऊ शकतात, यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल मित्रांनो. तेव्हा कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की नोंदवा. जाताना परत एक छोटीशी विनंती आहे, थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन, संत महंतांकडून प्रेरणा घेऊन, युगपुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपण सेवा वृत्तीने समाजासाठी संवेदनशील मन म्हणून सेवा कार्य सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांचं जेवण, त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू, अतिवृष्टीने होरपळलेला आपला बळीराजा, त्याची उपाशी लेकरं, त्यांच्यासाठी किराणा सामानाचं वाटप, विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, इथपासून तर काय त्याची पाटी पेन्सिल सुद्धा आपण पुरवत आहोत. दत्तक घेतलेत आपण विद्यार्थी आणि काही दिव्यांग, या सगळ्यांसाठी आपण सेवा वृत्तीनं कार्य करत आहोत, समाजाचा एक घटक म्हणून, समाजाचा एक भाग म्हणून. तेव्हा विनंती आहे या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं. कारण मित्रांनो, देण्यामध्ये जे समाधान आहे ते ओरबान खाण्यामध्ये अजिबातच नाहीये किंवा लुटून खाण्यामध्ये अजिबातच नाहीये. बघून घ्या काय हाल झालेले, मोठ्या मोठ्यांचे काय हाल झालेले बघून घ्या तुम्ही. बोलता सुद्धा येत नाही काही जणांना, शांता सुद्धा येत नाही काहीच. शेवटी पाताजंत्री लोकांसोबत अशाच घटना घडणार आहेत. असो, हरकत नाही, त्यावर जास्त नको बोलूया आपण, ऑलरेडी खूप बोलून झालेलं आहे. सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की जाताना आपली फक्त कर्म आपल्यासोबत येणार आहे, आपली पुण्याई आपल्यासोबत येणार आहे. तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवा. थोडा मोठ्यांनी, संत महंतांनी, युगपुरुषांनी जे आदर्श घालून दिलेले आहेत त्याच आदर्शांना पुढे नेऊया आणि जितकं सकारात्मक पद्धतीनं सत्कार्य करता येऊ शकतं, सत्कर्म करता येऊ शकतं तेवढं करूया मित्रांनो. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं या सत्कर्मामध्ये ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या मित्रांनो. अनेक जण तुमची वाट बघत आहे, तुमचा एक एक रुपया अनेकांच्या आयुष्याचा आधार बनणार आहे. तेव्हा पुढे या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.